नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी शिल्पा साळसकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. तुम्ही बघत असाल बाहेरचे दृश्य किती सुंदर आहे आणि हा व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे कुकिंगचा अजून एक मेनू. नाश्त्यासाठी केलेला एक मस्त असा मेनू जे लहान मुलं पण खूप आवडीने खातील. त्यासाठी आपल्याला किचनमध्ये जाऊन ती रेसिपी काय आहे हे बघायचे आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला हे वातावरण दाखवते. हे बघा, ही माझी सोसायटी आहे. सोसायटीच्या बाहेर मी जेव्हा जस्ट बघायला गेली, संध्याकाळचे 6-6:30 वाजलेले होते, तर इतकं सुंदर वातावरण झालं होतं ना की मला जणू काही असं वाटत होतं आता थोड्या वेळाने पाऊसच पडणार आहे. मस्त ढगाळ वातावरण झालं होतं. ढग असे काळे, निळे, पिवळे, लाल, किती प्रकारचे रंग त्या ढगांमध्ये दिसत होते. भरपूर प्रकारचे कलर त्या ढगांमध्ये आलेले होते. ते रंग असे वेगवेगळ्या प्रकारचे रंग त्या ढगामध्ये आलेले होते. खरंच एक इतकं सुंदर दृश्य होतं, असं बघतच राहावं त्या दृश्यांकडे असं मला वाटत होतं. आणि अशा वातावरणामध्ये किंवा अशा ह्या दृश्यांमध्ये किंवा पाऊस जेव्हा पडत असेल तेव्हा असं आपल्याला इच्छा होते काहीतरी खायची वेगळे किंवा चमचमीत असं खायचं, खूप इच्छा होते. तर माझं मनच भरत नव्हतं ते बाहेरचं दृश्य बघून. आणि खरंच खूप सुंदर होतं. आणि असं वाटलेलं मला थोड्या वेळाने पाऊस येईल, पण पाऊस काही आला नाही. मी खूप वाट बघितली पावसाची. वाट बघून बघून म्हटलं चला आता आपण किचन मध्ये जाऊया आणि काहीतरी नाश्ता करूया. त्याच्या आधी मी जाताना श्रीला आवाज देऊन गेले. श्री खाली माझा लेक श्री खाली खेळत होता. तर त्याला सांगितलं, बाळा लवकर वरती घरी ये, पाऊस येणार आहे आणि त्यासाठी मी तुला एक छान असं चमचमीत मस्तपैकी नाश्ता बनवते आहे. तर त्यासाठी तू लवकर वरती ये, म्हणजे गरमागरम तू नाश्ता खाशील. तर मी किचन मधनं तर मी बाल्कनीतून किचन मध्ये आली आणि म्हटलं काय नाश्ता करू, कारण की उपमा पोहे हे तर आपण नेहमीच खातो. तर म्हटलं काहीतरी वेगळं असं करायचं होतं. मग मी किचन मध्ये आली तर मला किचन मध्ये एक डबा दिसला आणि त्या डब्यामध्ये मी रात्रीच्या चपात्या ठेवलेल्या होत्या. तर ह्या चपात्यांचं मी करू काय हाचा विचार मला पडलेला, कारण की आपण ते गोड चपाती, तळलेली चपाती किंवा तिखट चपाती ह्या सगळ्या आपण नेहमीच खातो. म्हणजे हे प्रकार आपण नेहमीच खाल्लेले आहेत चपातीचे. म्हटलं वेगळं काहीतरी मला बनवायचं होतं, जेणेकरून श्री पण खाईल आणि त्याला पण आवडेल. तर म्हटलं मी चायनीजचा एक आयटम बनवते त्याच्यापासून. तर चायनीजचा आयटम म्हणजे काय तर तुम्हाला मी पुढे दाखवते. तर मी ह्या चपात्यांचा रोल केला छान प्रकारे आणि तो मस्त असा गोल गोल करून कापून घेतला. त्याला असे नूडल्स सारखे थोडेसे लांब लांब चपात्यांना ठेवलं आणि मी झटकेवरनं ह्या पटकन अशा भाज्या मागवल्या, शिमला मिरची आणि कोबी. तर 10-15 मिनिटांमध्ये भाज्या पण आल्या लगेच. तर तो कोबी तुम्ही बघाल छोटासा मध्ये आहे, पण बाजूने एवढी त्याची पानं आहेत, सगळी पानं काढल्या एवढीचा कोबी झाला. असो, तर मी तो कोबी, कांदा आणि शिमला मिरची छानपैकी अशा मस्त चॉप करून घेतल्या, म्हणजे स्लाइस करून घेतल्या मोठ्या मोठ्या. आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट केली, पेस्ट नाही केली, थोडस जाडसर असं मी त्याला ठेचून घेतलेलं होतं. कारण की ह्या रेसिपीमध्ये त्याचा खूप महत्वाचा भाग आहे, कारण ते टाकल्यावर खूप टेस्टी आणि खूप चविष्ट लागणार आहे आपल्याला ते जे आपण बनवणार आहोत ते. तर त्यासाठी मी कढई ठेवली एक गॅसवरती. ऑलरेडी कढईमध्ये माझ्या तेल होतं. तुम्हाला थोडंसं ते तेल म्हणजे पिवळसर दिसत असेल, कारण की त्यामध्ये सकाळी मी वडे तळले होते. आपले भुकाचे वडे जे असतात आपण, श्रीला मी एक वेगळी रेसिपी करून दिली होती त्या वड्यांपासून. तर ते तेल थोडंसं त्यात हळद असल्यामुळे पिठामध्ये थोडंसं तेल येल्लो झालेलं होतं. तर ते तेल तापलं. तर मी त्याच्यामध्ये थोडंसं मिरची घातलेली होती आणि अद्रक लसूण जी आपण ठेचून घेतलेली ती घातली आणि छान असं परतून घेतलं. हा मस्त सुगंध सुटलेला आहे, खूप छान असा. खरं अद्रक आणि लसूण ह्याचा फ्लेवर जो असतो ना खरंच खूप लाजवाब असतो. आणि नंतर मी कांदा टाकला आणि कांदा टाकून पुन्हा एकदा छान परतून घेतलं. कांदा थोडासा असा लालसर झाला ना, त्यानंतर मग मी म्हटलं चल आता शिमला मिरची पण घालूया, कारण की ह्या सगळ्या भाज्या मला जास्त शिजवायच्या नव्हत्या. आणि तुम्ही पण कधी ही रेसिपी जेव्हा बनवाल जेव्हा कधी, तेव्हा भाज्या जास्त शिजवू नका, कारण की भाज्या जास्त शिजवली का सगळं प्रोटीन त्यातलं निघून जातं, खायला मजा येत नाही. कारण हा आयटम करताना किंवा ही रेसिपी बनवताना जेव्हा त्या भाज्या दाताला जेव्हा लागतात ना, तेव्हा खायला थोडीशी जास्त मजा येते.
आणि खूप छान वाटतं. तर ज्या एकदम शिजून गेल्या की त्याची मजा खाण्याची पूर्ण निघून जाते, ते गिळगिळत असं होतं. तर मी इथे कांदा आणि शिमला मिरची छान परतून घेतली आणि नंतर वरतून म्हटलं आता कोबी पण आपण टाकूया आणि कोबी पण छान परतून घेऊया, कारण की ह्या सगळ्या भाज्या पटकन शिजतात, जास्त वेळ त्याला लागत नाही. आणि मी वरतून त्यात थोडंसं मीठ पण टाकलं, कारण की ते अजून लवकर शिजायला पाहिजे म्हणून, कारण की मला झटपट आणि पटपट ही रेसिपी बनवायची होती. कारण श्री खालून खेळून येऊन फ्रेश होऊन लगेच खायला मागणार होता हे मला माहिती होतं आणि मला ती गरमागरम ही रेसिपी बनवून त्याला द्यायची होती, म्हणून मी थोडंसं फास्ट हे काम करत होती. तर अशा प्रकारे आपल्या इथे सगळं एकजीव करून झालेल्या आहेत, भाज्या परतून झालेल्या आहेत. तर मी बघा थोडंसं वरतून मीठ पण टाकते आहे, जेणेकरून पटकन शिजायला ते अजून लवकर शिजतील. आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये सोया सॉस आणि चिली सॉस टाकायचा आहे. म्हणजेच आपण जे नूडल्स जसे बनवतो, हाक्का नूडल्स बनवतो, त्या पद्धतीने आपण हे चपातीचे नूडल्स करून ती रेसिपी आपण इथे दाखवलेली आहे, ती बनवलेली आहे. म्हणजे मुलं मैद्याचे नूडल्स खाण्याच्या ऐवजी चपातीचे नूडल्स तुम्ही करून अशा प्रकारे मुलांना खाऊ घाला. मुलं पण आवडीने खातील आणि चपाती पण त्यांच्या पोटात जाईल, त्यांच्या भाज्या पण पोटात जातील. इथे तुम्ही गाजर पण टाकू शकता किंवा कॉर्न पण ह्याच्यामध्ये ऍड करू शकता, तुम्हाला जर ऍडिशनल काय हवं असेल तर. माझ्याकडे जे भाज्या अवेलेबल होत्या त्याच मी फक्त, म्हणजे मी ज्या मागवल्या 2-3 भाज्या होत्या त्याच फक्त मी याच्यामध्ये ऍड केल्या. तुम्हाला अजून पाहिजे तुम्ही अजून ऍड करू शकता. आणि नंतर म्हणजे चपात्या कटिंग करून घेतलेल्या होत्या त्या वरतून टाकल्या आणि पुन्हा एकदा सगळं एकजीव करून छान परतून घेतलेलं आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे ही रेसिपी करून मुलांना खाऊ घाला. खरंच मुलं नूडल्स पेक्षा हे आवडीने खातील, पौष्टिक आहे आणि मुलांना पण खूप आवडेल. रात्रीच्या कधी चपात्या जर उरलेल्या असेल, तुम्हाला जर त्याची रेसिपी काय करावी किंवा रोज तुम्ही त्याला तूप लावून तेल लावून जर खात असाल तर ही अशी एक भन्नाट रेसिपी मुलांना करून खाऊ घाला. तुम्ही पण खा आणि ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर ह्या व्हिडिओवरती नवीन असाल, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन जाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका बरं का. तुम्हाला जर माझे असे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर आपला बेल आयकॉनवरती क्लिक करा. बाय मंडळी, पुन्हा भेटूया.